आज आपण बनवतोय चमचमीत अख्खा मसूरची उसळ. इथे 1 वाटी मसूर 7-8 तास भिजत ठेवले होते. कुकरमध्ये 1 वाटी पाणी टाकून फक्त आपल्याला 1 शिट्टी काढायची. 1 शिट्टी मी स्लो गॅसवर काढली होती. तेलामध्ये खमंग मसाला परतून घेऊया. याची डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. त्याच्यामध्ये धने घेतलेले आहेत, पांढरे तीळ आहे, लवंग आहे, त्याच्याबरोबर लसूण, आलं, सुक्या मिरच्या, खोबरं हे सगळं आपण घेऊन हलकंसं परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद, तिखट, लाल मिरची घातली आहे. मिक्सरला पाणी न घालता आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे. हा तयार झाला आपला भाजीचा मसाला. कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही हा मसाला टाकू शकतात. 2 कांद्यांना तळून आपण बरिस्ता तयार केला आहे. 1 टॅमॅटो घेतला आहे. 1 चमचा चिंचेचा कोळ घेतला आहे. याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची. आता फोडणीमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेलामध्ये जिरं आणि हिंग घातले. भरपूर कढीपत्ता घातलेला आहे. तयार केलेलं कांद्याचं वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे. तयार केलेला भाजीचा मसाला 4 टेबलस्पून टाकलेला आहे. तो सुद्धा खमंग परतून घेतलेला आहे. शिजलेली मसूरची डाळ टाकलेली आहे. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर परत त्याच्यामध्ये मीठ आणि चवीप्रमाणे तिखट टाकून घ्या. ह्याच्यामध्ये उकळतं गरम पाणी टाकायचं आहे. जितकी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तितकं उकळतं गरम पाणी टाका. तयार झालं आहे अतिशय चमचमीत असं अख्ख्या मसूरची उसळ. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.